नमस्कार मंडळी, जय एकविरा. आता हा माझा असणार आहे सेकंड ब्लॉग. वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. कारण की ब्लॉग बनवण्यामागचं कारण असं आहे की आता आम्ही पूर्ण जो आमचे शेजारचे 7-8 घर आहेत त्यांनी हा प्लॅन बनवलेला, कोल्हापूर दर्शनाचा प्लॅन. हा प्लॅन खूप म्हणजे 1-2 महिने आधीच बनलेला होता. पण आजची जी डेट आहे, आजच्या डेटला आम्ही निघणार आहोत कोल्हापूर दर्शनासाठी. आता रात्री आमची बस असणार आहे आणि उद्या सकाळी आम्ही तिकडे पोहोचणार आहोत. अजून आम्ही रेडी झालेलो नाही आहेत. आणि आजपासून सध्या आमच्या काकी आणि आमचे काका भूषणजी जोमटे आणि त्यांच्यासोबत आमची धनू पण असणार आहे या ट्रिपमध्ये समाविष्ट. तिची तयारी झालेली आहे, पण अजून थोडी तयारी बाकी आहे, लाजलेली आहे. बघू शकतो तुम्ही कशी. आणि मला पुढचं मी दाखवणार आहे कसं नियोजन आहे आणि कशा प्रकारे आमची ही ट्रिप होणार आहे. तर पूर्ण ही ट्रिप बघण्यासाठी आम्हाला या चॅनलवर कंटिन्यू राहा आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. सो गाईज, मी आता माझी बॅग घेतलेली आहे आणि मी पण निघालेलो आहे आता, कारण की आमची बस आलेली आहे देवलाच इथे. आणि सो गाईज, आता आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, कारण की इथून ब्लॉगमध्ये खूप धमाल येणार आहे, खूप मस्ती करणार आहोत आम्ही. आणि माझ्यासोबत 2-3 आहेत मॅड पोरा, ते पण खूप एन्जॉय करणार आहेत. तुम्ही पहिल्या ब्लॉगला तुम्ही जसं प्रेम दिलेलं आहे तसंच माझ्या आता या ब्लॉगला देखील तुम्ही तसंच प्रेम द्या. आणि बघू शकता पिंटूला कंटिन्यू ब्लॉगमध्ये दिसायचं आहे, त्यामुळे तो आता इथे येऊन उभा राहिलेलाच आहे ब्लॉगसाठी. गाईज, मला बाय करण्यासाठी आमचा पंडा म्हणजे आमचा प्रणित आलेला आहे. प्रणित, आता आम्ही सगळ्यात कोल्हापूरला, तुला मी बोललो पण तू पण चल, पण तू नाही आला, तुझी एक्झाम आहे. आता त्याचं असं म्हणणं आहे की मी बाय करायला आलो तर मला पण दाखव तू ब्लॉग मध्ये. प्रणित, काय म्हणणार आता तू? मंडळी सर्व गँग आता आले. नमस्कार मंडळी, आता आम्ही सर्व रेडी झालेलो आहोत कोल्हापूर दर्शनासाठी. मम्मी आणि दीदी पण रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही निघतो इथून कोल्हापूर दर्शनासाठी. आमची चिऊ पण रेडी झालेले आहे. ऐकर, आता नक्कीच चिऊ सोबत माझी पहिली ट्रिप असणार आहे, तर तुम्ही पण बघा नक्कीच आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आम्हाला. काहीच आमची मंडळी आता रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही सर्वजण. मालक आहे, व्हिडिओ करणारा जरा पावली पडलेली आहे. श्रवण पण रेडी झालेला आहे काहीच, बघू शकता तुम्ही. सो मंडळी, आमच्या सासूबाई पण आहे तिथे आम्हाला बाय करण्यासाठी. डमी सासूबाई. सो गाईज, आमच्या डमी सासूबाई. आमचे मुख्य आयोजक भूषणजी जोमटे. सगळा विराट चाललेला आता आम्ही. आमचे धनू पण निघालेले आहे. हाय धनू. अगरबत्ती होती तिथे देवाला काय नसतं माहिती ना. हाय प्रेक्षाचा चेहरा बघून माझी ट्रिप कॅन्सल करण्याचा प्लॅन झालेला आहे, इच्छा झालेली आहे. मम्मी अजून रेडी होते. झाले आहेत चहा कॉफी. नमस्कार मंडळी. सासूबाई, काय म्हणणं तुमचं आपल्या ट्रिप बद्दल? कसं, तुम्ही नाही येत का? हा, मग जाऊन या. हा काकू, गाईज पाया पडत राहिलाय, दाखव रे. काकूच्या पाया पडत राहिलाय गाईज, काकूच्या पाया पडत राहिलेला आहे काकू. काय पाय कुठे आहेत? गाईज, दर्शन झालेलं आहे आता, प्रॉपर दर्शन झालेलं आहे. आमचं. तात्याला बोलवतो फोन करून आता आम्हाला बाय करायला. गाईज, आता आम्ही निघतोय कोल्हापूर दर्शनासाठी. 2 पार्ट मध्ये हा ब्लॉग असणार आहे. नक्की तुम्ही ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. चला गणपती बाप्पा. काय आणलंय तुम्ही? खंडाला आणि लोणावळा सिटी आहे ती पण तुम्हाला मी दाखवतो. आधी हे रोड बघून घ्या. आता बघू शकतो तुम्ही, एक्सप्रेसने आम्ही प्रवास करत आहोत. रात्रीचे वाजलेले आहेत आता. सुशांत, किती वाजले? 1 वाजून 22 मिनिटं झालेले आहेत आणि बघू शकतो सर्वजण आराम करत आहेत. बरेचसे जण झोपलेले आहेत.
आणि तुम्ही गँग दाखवतो तुम्हाला आमची गँग, ही गँग बघा सर्वजण गेलेले आहेत. भूषण काका पण झोपला, ऋषभ जागा आहे आणि काहीच श्रवण पण झोपलेला आहे. नाही श्रवण जागा आहे आणि सुशांतला झोप येत नाही, काय माहिती काय प्रॉब्लेम झालाय त्याला. गाईज तो माझ्या मुळे झोपत नाहीये, पण गाईज मला पण अजून 1% पण झोप नाही आलेली. बघू आता कशी जाते नाईट, पण काय प्रॉब्लेम नाही आहे, एकदम छान वाटतंय प्रवास करायला. आणि कारण की वातावरण पूर्ण कूल आहे आणि बघूया आता कशी जाते नाईट, तुम्हाला नक्कीच सांगतो मी ते. थँक्यू. आमच्यासोबत आमचे आयोजक आहेत, तुम्हाला दाखवतो त्यांची कंडिशन. आयोजक झोपला. दोन्ही आयोजक झोपलेले आहेत. काहीच बघू शकता आम्ही दोघं बादशे आम्ही जागो होतो. मी ठीक आहे, तुझा काय? नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता आम्ही सर्वजण फ्रेश झालेलो आहे छानपैकी. त्या साईडला नाश्त्याची व्यवस्था सुरू आहे, नाश्त्याची तयारी होत आहे आणि नाश्ता देखील झालेला आहे बनून. आणि सर्व लेडीज पण आता तयार होऊन निघालेल्या आहेत. आता आम्ही थोड्याच वेळात कोल्हापूरसाठी निघत आहोत दर्शनासाठी आणि आजपासून आमचं मेन दर्शन सुरू होणार आहे. तर आज कुठे कुठे फिरणार आहोत आणि कुठे कुठे दर्शन होणार आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवून देतो. चला आपण आधी नाश्ता करून घेऊयात गाईज. नाश्ता रेडी आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही कुठे चाललोय दर्शनाला? नाही माहित आहे बस. आणि आता सो गाईस नाश्ता मला मिळालेला आहे आणि आता संतोष काका आमच्या सोबत आहेत. हे काय म्हणतो, आम्हाला तात्याची कमी आहे. तात्याची कमी आहे, पण तात्याला आपण केलता फोर्स पण ते नाही आला तात्या. काय करतात त्याला बघू आता, तात्या जरा बिझी आहे ना. तात्याच्या नावाने टाकून देऊ. हा आणि हा तात्याच्या नावाने टाकून दिलेला आहे. बापरे. सो गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहोत सर्वजण आणि निघालेलो आहोत मंदिराकडे दर्शन घेणार आहोत. आता मंदिरामध्ये जाऊन सर्वजण बघू शकता निघालेले आहेत. बाय बाय कर. सासरी बाबा तुम्ही असं डिस्टन्स काढवलंय पण दोघा एका मागा एकत्र ना. मी कसं पुढे ना बघू शकता तुम्ही. दुले फॅमिली दोघे पण चाललेले आहेत दर्शनासाठी एकत्र. फ्लाइंग किस पण दिलेलं आहे मला. सो गाईज ही बाजारपेठ आहे. गणेशजी वाहिले पण आहेत आमच्या सोबत, आमच्या टूरचे मॅनेजर. आणि त्यांच्या पाठीशी 5-6 पोरं असतात, बघू शकता तुम्ही. जी त्यांची एंट्री आहे कशा प्रकारे त्यांची एंट्री आहे, कारण की त्यांच्या मागे 4 पोरं आहेत. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहोत श्री क्षेत्र नरसिंहवाडी आणि इथे गुरुदत्त यांचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत. आणि सकाळची सुरुवात आहे आणि गुरुदत्त यांचं दर्शन खूप सुंदर गोष्ट आहे. छानपैकी अशी ती बाजारपेठ आहे, बघू शकता तुम्ही. मलाई पेढा, कंदी पेढा, भाजका पेढा, शिक्का पेढा, तसेच कलागुंद, गुलकंद, स्पेशल कुंदा, आंबा बर्फी आणि असे सुंदर सुंदर असे सर्व प्रसादासाठी. मंडळी मंदिरामध्ये दर्शन घेण्याच्या आधी इथे आपल्याला आपले पाय धुवायला लागतात नदीमध्ये. बघू शकता किती सुंदर नदी आहे. बरेचसे लोक इथं स्नान करण्यासाठी देखील येतात आणि स्वच्छता देखील खूप छान आहे इथली, बघू शकता तुम्ही.
गाईस मी पण थोडं आता पायांच्यावर पाणी घेतोय. आणि जेवायला इथलं वातावरण बघून काय म्हणाल? खूप सुंदर असं वातावरण आहे. 3 नद्यांचे इथे संगम होत आहे. त्याला नरसोबाची वाडी असं पण म्हटलं जातं. खूप भाविक येतात तिथे आणि काय निसर्गरम्य वातावरणाचा खूप खूप आनंद घेतात. तिथं बघा स्ट्रक्चर वगैरे काय मस्त सुंदर बनवून सुरेख आहे एकदम. आणि बघा किती गर्दी आहे इथे. खूप गर्दी आहे आणि छान असते थंड हवा. इथे थंड हवेचा आनंद घेता येतोय. तुम्ही पण या आणि आनंद घ्या. मंडळी जसं काही काका आता म्हणालाच का इथल्या वातावरणाबद्दल आणि इथल्या स्वच्छतेबद्दल, तर खरंच खूप सुंदर आहे इथलं वातावरण, इथली स्वच्छता आणि 3 नद्यांचा माहिती आहे लागलेले आहेत. होऊ शकता वातावरण बघून बाकी काय म्हणणार? खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं इथलं. एकदम मन प्रसन्न प्रफुल्लित झालंय. एकदम मस्त आणि खूप भारी आहे इथलं वातावरण. खूप प्रत्येकाने भेटावं अशी ही नृसिंहवाडी आहे. तसं प्रत्येकाने सोबत भेट द्यावी इथे. इथे आमचे संतोष काका सर्वांना तीर्थ देत आहेत आणि त्यांनी देखील ते तीर्थ घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही स्वामींचा फोटो, किती सुंदर फोटो आहे. आणि गाईज मी पण आता इथे तीर्थ घेतलेला आहे. मंदिरातील एवढी गर्दी असून देखील इथे शांतता खूप चांगली आहे. गाईज आणि अजूनच आमची काही माणसं जे लाईनीमध्ये आहेत. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलेलो आहोत कनेरी मठमध्ये आणि कनेरी मठमध्ये जाण्याच्या अगोदर आम्ही इथे दुपारचं भोजन करण्याचं आमचं निमित्त झालेलं आहे. तर आमचं भोजन रेडी झालेलं आहे. इकडे बघू शकता आमचे आचार्य दादा यांनी सुंदर अशी डाल केलेली आहे रेडी आणि या डाल सोबत आपल्याला भात देखील आपला तयार झालेला आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता सोबत पापड, लोणचं आणि सर्वांची सासूबाईंची पण जेवणाची आता घाई सुरू झालेली आहे आणि सर्व मंडळी आता दुपारच्या जेवणासाठी रेडी झालेले आहेत. आमचे दिनकर भाऊ मस्कर यांनी देखील खूप सुंदर अशी डाल जी आहे ती बनवलेली आहे. आणि बघू शकता आता सर्व आमचा जो ग्रुप आहे तो दुपारच्या भोजनासाठी बसत आहे. नंदिनी भूषण दुपारच्या जेवणासाठी आपले भूषण जी जोमते आणि आमचे मोचे पाहुणे लाडकी आमची चकोली आणि ही आणि आमचा अवकल तन्या तात्या इंच हुंडाची ओळख आहे. बघू शकता मग गाई सर्व मंडळी ते बसलेले आहेत आणि सर्व जेवणाची वाट बघत आहेत. आणि इकडे बघू शकता आपला कनेरी मठ आहे. खूप सुंदर असं मठ आहे. आम्ही एक राऊंड मारून आलेलो आहे. मला दाखवतो आमचं भोजन. तर गाईज आता राईस आलेला आहे. गाईज याला थोडक्यात म्हणायचं तर वनभोजन असं याला म्हणतात आणि या वनभोजनाची आम्ही सर्व आता इथे मजा घेत आहोत. होऊ शकता काकीने पापड आता काकीने माझ्या मनातला पण ओळखलेला आहे. आणि अशा प्रकारे वनभोजनासाठी आता आम्ही सर्व सज्ज झालेलो आहोत. आणि गाईज लाडक्या सासूबाईंनी लोणचं आणलेलं आहे आम्हाला. बघू शकता. द्या ना सासूबाई, काय कंजूस केलं झालं तुम्ही. गाईस आता लोणचं बनवलं आहे आणि बघू शकता तुमच्यासाठी आणलेली ताडी बघू शकता.
तर मंडळी नुकतंच आम्ही कन्हेरी मठ मध्ये जाऊन आलेलो आहे आणि पूर्ण हा मठ आहे तो आम्ही एक्सप्लोर केलेला आहे, फिरलेलो आहे. आणि आजचा दिवस हा संपत आलेला आहे, त्यामुळे हा ब्लॉग मला एंड करायचा आहे, कारण की मला 2 भागामध्ये हा ब्लॉग पोस्ट करायचा आहे कोल्हापूर दर्शनाचा. तर मंडळी बघू शकता तुम्ही कन्हेरी मठ मध्ये जाण्यासाठी ही जी पार्किंग आहे, बस पार्किंग, इथं मोठी बस पार्किंग दिलेली आहे. तसंच इथं महाराष्ट्र राज्यातून महामंडळाच्या बस बऱ्याचशा येतात, पर्यटकांच्या बस बऱ्याचशा येतात, ज्या स्कूल बस असतील, प्रायव्हेट बस असतील. बघू शकता इथं सर्व स्कूल बस लागलेल्या आहे आणि पूर्ण जी स्कूलची सहल आहे ती पण इथं आलेली आहे. आणि बऱ्याचशा महाराष्ट्रातून बऱ्याचशा ठिकाणावरून इथे येतात हा मठामध्ये फिरायला कोल्हापूर दर्शनासाठी. आणि आमचं देखील दर्शन झालेलं आहे, पण आता यांचं दर्शन होणार आहे आणि आमची मंडळी आता येत आहे दर्शन करून. तर काय आता हा ब्लॉग मी इथे एंड करतोय. काहीच बघा आमच्या मंडळीचा इथे आगमन होत आहे. कसं वाटलं सर तुम्हाला मठ फिरून? मस्त नाईस मठ आहे. हो. एकदम फिरायला मस्त वाटला. ओके ओके. अजून एकदम जुन्या स्वच्छता वगैरे कशी होती? एकदम मस्त मस्त. आणि तिथे 12 आलुतेदार आणि 15 बलुतेदार यांचं तिथे दाखवलं आहे. चित्र आहे सर्व हा, मस्त कसे आहे? दाखवलेले आहे. ओके. तुम्ही आला असेल तुम्हाला पण पाहायला भेटला आम्ही असता. जो बाहेरून पूर्ण आहे ना तो एक्सप्लोर केलेला आहे, आम्हाला पण खूप छान वाटलेलं आहे. आणि बाकीची पण मंडळी आता काय आम्ही जो आमचा ब्लॉग आहे तो आता इथे एंड करतोय गाईच, कारण की आता आम्हाला इथून निघायचं आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीसाठी गाईच. त्यामुळे आमची पूर्ण जी गँग आहे ती पण आता आलेली आहे. आणि मी आता आमचा जो ब्लॉग आहे तो इथून एंड करत आहे. थँक्यू, धन्यवाद. आणि दुसऱ्या पार्टसाठी पण आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा.